स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। पुण्याला संघटना स्थापन केली नाही। प्रमोद भाऊने आपल्याला संघटना कशासाठी का काढावी लागली याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे। हा झेंडा बनवताना आम्ही सगळ्यांनी बसून जे आमचे प्रमुख सहकारी आहेत ते ठरवलं। यामध्ये जे खाली पोपटी रंग आहे, पोपटी झेंड्याची, हा पोपटाचा रंग आहे। पोपट नेहमी बोलतो, म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्यांना बोलायलाही संघटना शिकवणार। शेतकऱ्याचा आपला कृषीप्रधान देश आहे, बरोबर आहे, समृद्धीचं आहे शेतकऱ्यांची, बरोबर। पीक येतं ते हिरवं येतं, शेतकऱ्यांचं एक त्याच्यामध्ये उद्देश आहे की शेतकऱ्यांसाठी ही संघटना आहे। मध्ये जो पांढरा रंग आहे म्हणजे आम्ही जे संघटनेचं काम करू ते पारदर्शक असेल, स्वच्छ असेल, शांततेचं प्रतीक आहे ते। म्हणजे ही संघटना कुठल्याही प्रकारे हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने, महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मार्ग आहे त्या मार्गाने लढणारी आहे। वरचा रंग आहे तो भगवा आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याचं प्रतीक आहे ते। त्याचबरोबर हा आपला महाराष्ट्र साधू संतांची परंपरा असणारा वारकरी संप्रदायाचा त्यांचाही भगवाच आहे। म्हणजे आपण साधू संतांची परंपरा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची विचार घेऊन ही संघटना चालवणार आहोत। त्याचबरोबर मध्ये जी मूठ आहे, तुम्हाला मुठीच्या बाजूला जो पाठीमागचा भाग दिसतो, सूर्य, उगवता सूर्य, म्हणजे समाजामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे त्यांना प्रकाश देण्याचं काम ही संघटना करणार आहे। अंधारातून प्रकाशाकडे, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार आहे तो दूर करण्याचं काम संघटना करणार आहे। मध्ये तुम्हाला हाताची मूठ दिसते, त्या मुठीतून असा संदेश जातो की कुठल्याही जातीचा, अलग अलग बोट आहेत, वेगवेगळ्या जातीची लोक अलग राहिली तर वाद होऊ शकतात, पण ती एकत्र आली तर एक चांगली संघटना होऊ शकते। जे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, वेगवेगळे जाती धर्म असतील, कातकरी, कोळी, कुणबी, आगरी, या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम केलं। आणि दुसरी गोष्ट ही मजुराची मूठ आहे, एकतेची मूठ आहे, एकीची ताकद दाखवणार चिन्ह येते। त्याचबरोबर बाजूला कणीस दाखवले। आपल्याकडे शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट येतं, परतीच्या पावसामुळे आलं, खूप आम्हाला दुःख झालं यावेळेस, परंतु आम्ही संघटना करण्याची वाट थोडे बघत होतो। आणि बघा, एकाही ते पक्षाने काढलं का, आंदोलन केलं का, शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळावी, करोडोचं नुकसान झालं, परंतु हे शेतकऱ्यांचं प्रतीक आहे, शेतकऱ्यांसाठी आम्हाला काम करायचं, लढायचं असं दाखवतोय। त्याचबरोबर इथे एक पुस्तक दाखवलंय की अनेक विद्यार्थ्यांची आपल्याला संघटना बांधायची, विद्यार्थ्यांना सोबत घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे एक टोपी दाखवली, बघा, पदवीचं प्रतीक आहे, म्हणजे पदव्या घेतलेल्या आहेत अनेक लोकांनी, म्हणजे अनेक तरुणांना सोबत घेऊन, सुशिक्षित तरुणांना सोबत घेऊन संघटनेचं काम पुढे न्यायचं आहे आणि आपल्या देशाला, आपल्या राज्याला समृद्ध कसं करता येईल, गोरगरिबांवरचा अन्याय कसा दूर करता येईल, हे या झेंड्यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला।